सामन्याला सुरुवात. छान सुंदर एक हलकीशी तारा टाकून ते मागे पण प्रत्युत्तर म्हणून ओम सिंधवा देवीचा हा अष्टपैलू खेळाडू. छान सुंदर सुंदर अशी चढाई पर्यंत पाहूया. त्यांना प्रत्युत्तर म्हणून परत उंदेगावचा हा खेळाडू. पाहूया काय करते. सुंदर सुंदर अशी चढाई करून तो एका खेळाडूचा बळी घेतलेला आहे. चढाईला सुरुवात. सुंदर आणि अधिकार असते मागे. सुंदर प्रयत्न पाहूया त्यांच्या प्रयत्नाला यश येईल आणि त्यांनी एका खेळाडूला बाद केलेला आहे. चढाई बाद सूरज तो रिकामी असते मागे बरोबर. आणि खूप खोलवर अशी चढाई केली आणि तो मागे बघितलं त्याला प्रत्युत्तर डू आय डाय करो या मरो या उद्देशाने निघालेला. आपल्या खेळाडू ओम सिंधवानी पंचदन आणि जयवंत उंडरगाव या दोन्ही महाभारताच्या संघांमध्ये हा सामना चालू आहे. एक अष्टपैलू खेळाडू आणि चढाईवर गेलेला आहे तो ओम सिंधवा देवी या संघाचा 8 नंबरची जर्सी परिधान करून मध्य रक्षकाला लाथेने मारण्याचा प्रयत्न. छान सुंदर उजव्या कोपऱ्याला हाताने टिपलेला आहे. आणि एक गोल पटकावून आपल्या तांबूस करून टाकतात आणि त्याला प्रत्यक्ष करता येतो. प्रज्योत गाणीकर एक अष्टपैलू खेळाडू.
आणि रिकामे असते आपल्या संबंध सुखरूप दाखल 5 जणांच्या रणक्षेत्रामध्ये जे हनुमान उंदरगाव या संघाचा 2 नंबरची जर्सी परिधान करून आणि खेळायला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे 6 जणांच्या रणक्षेत्रामध्ये बोनस गुण ऑन असणार आहे आणि चढावर गेलेला आहे तो ओम चिंचबादेवी बोरली पंचतर या संघाचा प्रज्योत गाडेकर 15 नंबरची जर्सी परिधान करून आणि मध्यरक्षकाला तुटलेला आहे त्याने सक्सेस रेड आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो ज्याच्या वारंवार चढाई असतात असा हा उंदरगाव संघाचा 13 नंबरची जर्सी परिधान केलेला बोनस गुण ऑन असणार आहे आणि एक आकर्षक चषक देण्यात येणार आहे तर सर्व संघांनी आणि सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे आणि रिकामे असते आपल्या तंबूत सुखरूप असेल आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो सूरज आणि थर्ड रे डू अ डाय बोनस गुण ऑन असणार आहे जय हनुमान उंदरगाव या संघाला आणि 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 बाद आणि इकडे सुद्धा डू अ डाय आलेली आहे 4 जणांच्या रणक्षेत्रामध्ये लात्याने गडी टिपण्याच्या प्रयत्नात लाईनमन आपली जबाबदारी खूप छान पाळत आहे आपला संघ आपले खेळाडू ढासळून पडलेले आहेत याचे विचार करत जय हनुमान उंदरगाव या संघासाठी आणि त्याने सबस्टिट्यूशन करून नितीन वारगे एक जुने जाणते खेळाडू मैदानामध्ये उतरलेले आहेत आपण याचा खेळ पाहिलेला आहे आणि 2 गड्यांचा बळी घेऊन आपल्या तंबूत सुखरूप दाखल यानंतर होणारा सामना गावदेवी वाकलगर वर्सेस शिवलिंग वालवटी या दोन्ही संघांनी हा सामना संपताच आपला संघ गणवेशाचा अर्जन करायचा आहे आणि चढाईसाठी गेलेला आहे तो ओम चिंचबादेवी बोरली या संघाचा प्रज्योत गाडेकर ग्रुप ग्रामपंचायत श्री चंद्रकांतजी चाळके
त्यांचा आमच्या मंडळाच्या वतीने यथोचित सत्कार करीत आहोत। त्यांना आमच्या मंडळाच्या वतीने स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आमच्या मंडळाने यशोचित सत्कार करीत आहोत। त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे। मंडळाचे अध्यक्ष संतोषजी पेरवे यांच्या हस्ते ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत चाळके यांचा आम्ही सत्कार करीत आहोत आणि त्यांचा स्वीकार करायचा आहे। आमच्या ग्रुप ग्रामपंचायत संस्थेचे सरपंच श्री चंद्रकांतजी चाळके यांचा सत्कार आमच्या मंडळाचे अध्यक्ष संतोषजी पेरवे यांच्या हस्ते करीत आहोत। शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करीत आहोत। अखंड आगरी समाज शिस्तेचे विद्यमान खजिनदार दशरथजी धुमाळ यांचा सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आम्ही यथोचित सत्कार करीत आहोत। त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे। अभय भायदे यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ यांचा सत्कार करीत आहोत। धन्यवाद साहेब। आणि आमच्या ग्रामस्थ मंडळ कापोलीचे माजी अध्यक्ष वसंतजी पाटील यांचा सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने सत्कार करीत आहोत। आमच्या मंडळाचे अध्यक्ष संतोषजी पेरवे यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करीत आहोत। आमच्या मंडळाच्या वतीने शिस्ते यांच्याकडून आमच्या मंडळाला 2000 रुपयाची देणगी आलेली आहे। देणगीचा स्वीकार झालेला आहे। मंडळ आमचा आभारी आहे। गोळकर गावचे माजी सरपंच आणि विद्यमान अखंड आगरी समाजाचे अध्यक्ष स्वप्नीलजी बिराडी यांचा आमच्या मंडळाच्या वतीने हेतूची सत्कार करत आहोत। शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष संदेशजी भायदे यांच्या हस्ते त्यांचा आम्ही हेतूची सत्कार करतो। त्यांनी स्वीकार करायचा आहे। संदेश मिंटू शेठ वर्मा आमच्या प्रेक्षकांमध्ये आलेले आहेत, तरी त्यांनी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचे आहे। आमच्या मंडळाने त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे। आजच्या या संघामध्ये गोळकर गावचे माजी सरपंच आणि विद्यमान अखंड आगरी समाजाचे अध्यक्ष स्वप्नीलजी बिराडे यांचा आमच्या मंडळाच्या वतीने यथोचित सत्कार करीत आहोत। आमच्या मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष संदेशजी पेरवे यांच्या हस्ते त्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करीत आहोत। त्यांचा स्वीकार करायचा आहे। धन्यवाद साहेब। दुवाड आहे जयमान अंडक कुंडलगाव 4 जणांच्या रण क्षेत्रामध्ये आणि एक सिंगल पण घेऊन आपल्याचा वस्तू ग्रुप दाखल।
सुपर टॅकल ऑन असणार आहे. छान सुंदर असा आपण पाहत आहोत आणि जय हनुमान उंबरगाव या संघाचा हा अष्टबल खेळाडूंची नाम मात्र आघाडी ओम चिंचबडी बोरी या संघाकडे असणार आहे. बोनस ऑन असणार आहे 6 जणांच्या रणक्षेत्रामध्ये. रुपेशने दाखवून दिलं की जे 7 जणांच्या रणक्षेत्रामध्ये होऊ शकत नाही ते आम्ही दोघं करू शकतो. छान सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं. आणि डुआ डाय ओम चिंचबडी बोरी या संघाचा प्रितेश घाग डुआ डाय पाहूया आपण प्रेक्षक सगळे तीच कवर पाहिला. आणि चढायसाठी गेलेला आहे तो सुजो कांबळे. टायमर 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 आणि सुजय कांबळे याची निदान रेषा अडवण्यात आलेली आहे. पाहूया चार जणांच्या रणक्षेत्रामध्ये आणि यावेळी यश आले नाही आहे. 2 गुणांचा बळी घेऊन आपल्या तंबूत सुटत जातात. थोडीशी चुकी सुद्धा आपल्याला किती महागात पडू शकते या चढाईमध्ये पाहायला मिळते. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे आहेत. दोन्ही संघाच्या पाठीमागे जे पाठीराखे आहेत त्यांनी पाठीमागे व्हायचं आहे थोडा. आणि 2 जणांच्या रणक्षेत्रामध्ये ओम चिंचबडी बोरी पंचायत अष्टपैलू खेळाडू विनू पवार ज्याने आपल्या कॉलेजच्या संघातून प्रतिनिधित्व केलेला असा हा विनू पवार खरोखर थोडक्यासाठी वाचला. थोडक्यासाठी याचा संकलनावर आलेला आहे. याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. सामना संपायला शेवटच्या मिनिट. विजयश्री कोणाच्या घरात महाग आलेलो काही सांगू शकत नाही. दोन जणांचा बळी घेऊन आपल्या तंबूत सुटून टाकतात आणि चढावर गेलेला आहे तो प्रज्योत गाणेकर.
कृपया प्रेक्षकांनी आरडाओरड करू नका. कृपया